हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना श्रावण चालू असल्यामुळं नॉनव्हेज तर काय खायला अलाउड नाही आहे. त्यासाठी नॉनव्हेजसारखी चव देणारं आपलं सोया मसाला मी आज बनवणार आहे. तर चला पाहूया आपण आज सोया मसाला. तर मी आता अगोदर आहे ना सगळं वाटून घेतलेलं आहे मसाला सगळा. आता कढई ठेवली आहे बघा. त्या कढईमध्ये अगोदर ना कांदा बारीक कापून तळून घेतला होता थोडासा आणि नंतर ना मिक्सरमध्ये काढून घेतला. कांदा, टोमॅटो आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली होती. त्यामुळं कढई तशी दिसत आहे तुम्हाला. तर मग आता कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकले. आता जिरे मोहरी टाकून हे बघा, हे मसाला पूर्ण वाटून घेतलेला आता टाकून घेतलाय. अगोदर थोडासा कांदा उभा कापून थोडंसं तेलामध्ये परतून घेऊन नंतर थोडासा परतल्याच्या नंतर टोमॅटो आणि हे टाकून घ्यायचं, आपलं थोडेसे काजूचे तुकडे आणि लसूण आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, आता हे पूर्ण तेलामध्ये मस्त टाकून घेतले. त्यानंतर थोडीशी हळद टाकली भाजीला रंग येण्यासाठी आणि चव पण छान येते. हे बघा, आता मसाल्याला कसं तेल सुटायला लागलं. आता आपण ह्यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकून घेणार आहेत. तर थोडासा गरम मसाला आपल्याला आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचा. तर मी 2 माणसाचीच भाजी करते, आमच्या दोघांची, त्याच्यामुळे थोडंसं टाकले. नंतर थोडंसं धने पावडर 1 चमच्याच्या अंदाजानं, छोट्या चमच्याच्या अंदाजाने 1 चमचा धने पावडर. नंतर आपलं लाल तिखट, जे आपण घरी बनवलेलं असतं ते लाल तिखट टाकून घ्यायचं चवीनुसार. ज्यांना जेवढं तिखट खातात तेवढं तिखट टाकून घ्यायचं. नंतर चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं. मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं आहे ना, मी इकडं साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, तर थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं. आता चांगला मसाला भाजून घेते बघा, म्हणजे खाली पण लागत नाही, करपत नाही मसाला, त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलंय. आता हे बघा, मसाल्याला कसं तेल सुटलं आपल्या. आता इथे ना हे सोया चंक्स मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते. नंतर ते पिळून घेतले. त्यामधलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे ते तुरटपणा कमी होतं, त्याच्यासाठी त्यातलं पाणी काढून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये टाकून ते असे फुलतात. मग फुलल्याच्या नंतर त्यातलं सगळं पाणी रिमूव्ह करून घ्यायचं. आता मस्त झालं बघा आपलं हे. आता गरम पाणी टाकून घेतले मी. आता याला 5 ते 10 मिनटात, ते ऑलरेडी आपण पाण्यातनं काढून घेतल्यामुळे ते शिजलेले, अर्धे शिजलेले तर असतातच. हे असं काढल्याच्या नंतर टाकून घ्यायचं. आता विदिन 5 मिनटाच्या नंतर आपला सोया मसाला तयार आहे. हे पहा, आता मी इकडे चपात्या बनवते. चपाती बघा माझी कशी फुगली. आता मस्त गरम गरम चपाती आणि सोया मसाला सर्व करायचा. बघा माझी चपाती कशी फुगली. आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.